Bye.
आपुलिया हिता जोसे जगता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कोळी Oh,
बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो लागेलो तुमच्या निज चरणासी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर्या विढाल आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला भंग संत श्रेष्ठ वारकरी संप्रदायाचं भूषण वारकरी संप्रदायाला आलेला गोट सफळ भक्तीचा ज्ञानाचा विश्वाचा उद्धार करणारा साधू प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये परमार्थाचं बीज रुजू झालं पाहिजे आणि अखंड विश्वाला परमार्थ कळायला पाहिजे म्हणून प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं भजन आलंच पाहिजे ही ख्याती ज्याने निर्माण केली अशी असणारी जगद्गुरु तुकोबराय वैराग्याचे महामेरू सत्य सकल अभ्यासकामध्ये त्या ठिकाणी वैराग्याचे महामेरू म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं भगवान परमात्म्याचे ललिवाळ असणारे भक्त भगवान परमात्म्याच्या प्रत्येक हाकेला ओ देणारा साधू त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय कोणाला माहित नाही असं एकही साधक नसेल महाराज जातीपेक्षा मातीला मातीपेक्षा मातील त्या ठिकाणी जातीपेक्षा मातीला मातीपेक्षा जातीला म्हणणारा साधू अखंडपणे विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये प्रत्येकाला परमार्थ करायलाच पाहिजे परमार्थ हे जगामध्ये एकमेव अंतिम सत्य आहे हा उत्तर त्या ठिकाणी उत्तर प्रत्येक विश्वाला देण्याचं काम ज्या साधूनं केलं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय जगद्गुरु तुकोबराय या अभंगामधून आम्हाला तुम्हाला विश्लेषण करत असताना म्हणतात बाबा या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ जर कोण असेल तर ते मायबाप आहे आणि या जगामध्ये सर्वात मोठी धन्यता या सृष्टीमध्ये कोणाची असेल तर ती मायबापाची आहे जगामध्ये मायबाप सोडलं तर या जगामध्ये आपलं कुणीच नाही आहे वेळ प्रसंगी वेळ संकटामध्ये दोनच व्यक्ती धावून येतात एक म्हणजे आई आणि दुसरा म्हणजे बाप सगळं जग लबाडे सगळं विश्व भामटे जगात गुरु तुकोबराय देवाला म्हटले देवा जरी तू मला कितीही काही प्रश्न विचारले तरी पहिली धन्यता मी माझ्या माय बापाची देईन तुकोबराय सांगा बरं एका बाजूला 33 कोटी देव उभे केले आणि एका बाजूला तुमचे मायबाप उभे केले तर पहिली धन्यता कोणाला जगद्गुरु तुकोबराय म्हणताय पहिली धन्यता 33 कोटी देवाला नाही जन्मदात्या मायबापाला विढाल जगामध्ये निस्वार्थपणाने प्रेम करतात त्यांचं नाव आहे मायबाप महाराज कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचं हरिक वाटे देवा भगवान परमात्म्याला हरिक वाटतो हेवा वाटतो आनंद वाटतो पण कोणाचा जे आपल्या बापाच्या कार्याला सलाम करतात जे आईनं केलेल्या कार्याला त्या ठिकाणी कधी विसरत नाही अशा लोकांची त्या ठिकाणी अशा लोकांचा हरिक अशा लोकांचा हेवा नवे भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी आवडत असतो महाराज जगद्गुरु तुकोबरायने परमार्थ केला पण परमार्थ करत असताना माय बापाला लुटून परमार्थ नाही केला माय बापाला सांभाळून परमार्थ केला तसा आज या ठिकाणी संदीप दादा सतीश दादा अनिल दादा या लेकरांनी आपल्या बापाचं पुण्यस्मरण घातलं या पुण्यस्मरणाचा हरिक भगवान परमात्म्याला सुद्धा वाटावं असं याला म्हणतात त्या ठिकाणी त्याचा हरिक वाटी देवा अशा लोकांचा हरिक वाटतो जो माय बापाला सांभाळतो माय बापाची सेवा करतो तो कोणाला वाटतो हरिक कोणाला वाटतो हेवा कोणाला वाटतो आनंद कोणाच्या पाठीवर हात ठेवतो देव जो माय बापाची सेवा करतो त्याच्या महाराज त्या ठिकाणी महाराज गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जे अखंडपणे भगवान परमात्म्याचं भजन करतात कीर्तन करतात नामस्मरण करतात आलेलं कीर्तनातलं श्रवण ऐकतात नवे महाराज भगवंताच्या दारामध्ये जाऊन विठ्ठल म्हटल्यानं टाळी वाजवतात मुखाने विठ्ठल म्हटल्या वाणीतून विठ्ठल विठ्ठल भजन करतात अशा लोकांची त्या ठिकाणी महाराज सेवा माझ्या हातून घडली पाहिजे जे गीतेला आपलं सर्वस्व म्हणतात ज्यानं गीता वाचली महाराज त्याचं जीवन धन्य झालं ऐका बरं ज्यानं गीता नावाचा ग्रंथ वाचला त्याचं जीवन धन्य झालं ज्यानं फक्त तुकोबराय
गाथेला हात लावला त्याचा माता शुद्ध झाला. महाराज निस्ता गाथेला हात लावल्यानं माता शुद्ध होतो, मग गाथा वाचल्यानं काय होईल आपला आपण विचार करा. जीवनाचं खरं गणित जर काय असेल तर या ग्रंथावरती त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी ठरलेलं आहे. जोपर्यंत हे साधू संतांचे ग्रंथ जिवंत आहे, साधू संतांचे विचार जिवंत आहे, तोपर्यंत आम्ही तुम्ही जिवंत आहे. विठ्ठल म्हणून गीता वाचा, गाथा वाचा, माऊलीची ज्ञानेश्वरी वाचा. नाही ज्ञानेश्वरी वाचता आली, नाही गीता वाचता आली, नाही भजन करता आलं, नाही नामस्मरण करता आलं, पण जिथे भगवंताचं भजन असेल, एखादा चालला असेल त्याला माग खेचू नका, एवढं करावं. विठ्ठल त्या गीतेचं भजन, त्या भगवंताचं नामस्मरण जो करतो ना, जो देवाला आपलंसं करून घेतो ना, जो देवाची भक्ती करतो ना, जो कीर्तनाला सोबतीला घेऊन जातो ना, जो त्या ठिकाणी महाराज परमार्थाच्या पंढरीच्या वारीला जातो ना, जो काशीला जातो ना, जो गयाला जातो ना, जो त्या ठिकाणी आमरणापासून भगवंताची त्या ठिकाणी सेवा करतो ना, अशा लोकांची सेवा, अशा लोकांची सेवा. कोण्या लोकांची सेवा? ज्या ग्रंथाला सर्वस्व मानलं, ज्यांनी भक्तीला सर्वस्व मानलं, ज्यांनी भजनाला सर्वस्व मानलं, अशा लोकांची सेवा माझ्या हातून घडावं असं तुकोबरायचे अभंगामध्ये सांगणं आहे. निमित्त सर्वांना माहिती आहे. दादा थोडा मॉनिटरचा आवाज द्या. हा महाराज, निमित्त सर्वांना माहिती आहे महाराज. पुण्यस्मरणाचं आहे. ज्ञानदेव दादांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे आणि पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व मायबाप वृंद जमलेला आहोत. गायनाचार्य, मृदुंगाचार्य, भजनी मंडळी, आपल्या सर्व गावातील नातेवाईक मंडळी आहे. एक गोष्ट तुम्हाला सांगू महाराज, प्रत्येकाला यायचं आहे, प्रत्येकाला जायचं आहे. अरे देवाच्या बापाला फेरा नाही चुकला, तुमचं माझं कोण काय हो? आले देवाजीच्या म्हणा, तिथे कोणाची चाले ना. एकदा माझ्या भगवान परमात्म्याचं घराणं आलं ना, तिथे कोणाचंच काही चालत नाही. फक्त आहे तोपर्यंत प्रेमाने राहायचं, आहे तोपर्यंत भजन करायचं, आहे तोपर्यंत चिंतन करायचं. एखाद्याच्या सुखादुःखात जाता आलं तर अवश्य जायचं, नाही जमलं घरी अंथरूण टाकून झोपून घ्यायचं, पण गडबड करायची नाही. लोकाची निंदा केली ती निंदा आपल्याला भोगावा लागते. आणि एक काळ असा होता पुराणामध्ये महाराज, एक काळ असा होता पुराणामध्ये, कर्म आपण करायचं आणि आपलं केलेलं पापाचं कर्म नातू पंतू पोरांनी फेडायचं. आता असं नाही, कर्मही आपणच करायचं आणि फेडायचंही सोपं नाही महाराज. हा, तो परमार्थ म्हणजे काय बाजारचा भाजीपाला नाही. अरे केलेलं कर्म समजा देवाला कळतं राजा हो. काय काय केलंच भल्या माणसा समजा देवाला कळतं. म्हणून जगा. पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये माणसं हो. माझ्या मायबापा हो, पैसा म्हणजे सर्वस्व नाहीये. जीवनाचा एकमेव उद्धार करण्याची ताकद आज केलेला परमार्थ, आज केलेलं भजन आणि आज केलेलं चिंतन आणि केलेलं दान हे शेवटला कामाला येणारे महाराज.
शेवट जर भला करायचा असेल याच्यासाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड बाबा. शेवट जर करायचा असेल ना गोड राजा, या हातानं जर 2 रुपये दान केलं ना, दुसऱ्या हातानं 4 रुपयाचं दान तो ऑटोमॅटिक कोणत्याही रूपानं तो मामाला देऊन जाईल राजा. तो कृपाळू आहे, तो सज्जन आहे महाराज, तो अखंड विश्वाचा मालक आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे. त्यानं तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य फुकाट दान दिलेलं आहे. इंद्रियावर त्याची सत्ता आहे. चालवणारा तोय, बोलवणारा तोय, बघवणारा तोय, माणुसकी नावाची गोष्टीमध्ये माणुसकीचा मंत्र देणारा तोय, 4 लोकात बसवणारा तोय, 4 लोकातून उठवणारा तोय, प्रेतावरती झोपवणाराही तोय, प्रेतावरून त्या ठिकाणी स्मशानापासून यमपुरीला न्यायचं का कैलासात न्यायचं का वैकुंठात न्यायचं त्याच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात काहीच नाही. महाराज जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. एकदा देवाचा फेरा आला महाराज, एकदा यमाचा निरोप आला ना, तिथे भल्या भल्यांना सुटका नाही महाराज. काळाची उडी पडेल बा जेव्हा, एकदा काळ घ्यायला आला ना महाराज, सोडवणारा कुणीच नाही, लक्षात ठेवा. आहे तोपर्यंत आनंदाने राहा, आहे तोपर्यंत एकामेकावर प्रेम करा, नाते जपा, नाते टिकवा, आपुलकीनं बोला, वाद विवाद घालून वेळ वाया घालू नका राजा हो. परमार्थ हे अंतिम सत्य. आपण सावता बाबाच्या पवित्र माती जन्माला आलेली माणसे, आम्ही नारायणगिरी बाबा गंगागिरी महाराजांच्या माती जन्माला आलेली माणसे. इथे परमार्थाचं बीज लावलं गेलं महाराज. इवलेसे रोप लाविली या द्वारी, त्याचा विनू गेला गगनावरी. छोटस रोपट साधू संतानं लावलं, ते वट वृक्षामध्ये निर्माण झालं, आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूती वाक्य ब्रीद ठरलं गेलं. साधू संत निस्ते जन्माला आली आणि वैकुंठात निघून गेली नाही. अरे ज्ञानाची गरज लोकांना भासली, तिथे लगेच ज्ञानोबानं अवतार घेतला. या लोकांना ज्ञान कळालं पाहिजे म्हणून जगा करता महाविष्णूचा अवतार सका माझा ज्ञान मार्ग दावणी जगाला जर ज्ञान तुका त्या ठिकाणी वैराग्य कळालं नसतं ना महाराज, भक्ती कळाली नसती ना, भजन कळालं नसतं ना, हे जग बुडालं असतं महाराज. हे तुम्ही आम्ही कुणीच नसतो, मुख्य प्राणी नसते, पशुही नसते, माणसंही नसते, साधूही नसते. पण एक सांगू तुम्हाला, देवानं त्याच रूप म्हणून साधूला जन्माला घातलं. आणि देव पहा, साधू मंदिरात गेले, नुसते मंदिरात डोकं टेकून बाहेर नाही आले. अरे त्यांचा विषयच नारायण झाला होता, विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडी लोकांवर एवढा विषय नारायण झाला. आणि एवढं परमार्थाचं बीज या मातीत उभं केलं. ज्ञानोबरायनं ज्ञान पेरलं या मातीमध्ये. शेतकरी हा राजा आहे, आणि शेतकरी राजाच्या जीवावरती हे विश्व आणि महाराष्ट्र चालतो ना, तसा साधू संतांच्या ज्ञानावरती हे जग चालतं, लक्षात ठेवा महाराज. परमार्थाची खरी ओळख जर कशापासून झाली असेल तर ती ज्ञानापासून झालेली, लक्षात ठेवा. मग ज्ञान देण्याकरता या मातीत ज्ञानोबानं अवतार घेतलेला आहे. या जगाला नामाची व्याख्या कळाली पाहिजे, हा विषय नामानं परिपक्व झाला पाहिजे, लोकांच्या मनामध्ये भक्ती रस निर्माण झाला पाहिजे.
लोकांना भक्ती काय आहे, भजन काय आहे, परमार्थ काय आहे आणि देवाची सेवा केल्यानं काय मेवा मिळतो याच्याकरता नामदेव महाराजानं या जगात अवतार घेतला नाम पेरण्याकरता. महाराज ज्ञान पेरायला ज्ञानोबा जन्माला आले, नाम पेरायला नामदेव राया जन्माला आले. या जगाला शांत राहणं, संयम कसा बाळगायचा, डोकं शांत ठेवायचं, विचार मोठे बघायचे. पण एक सांगू तुम्हाला, या जगामध्ये शांत नावाचा संदेश आणि संयम नावाचा संदेश जर कुणी पेरला असेल, यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन या मुक्त केला. अरे यवन थुंकला तरी नाथ रागवले नाही, कारण शांत आहे महाराज. ज्याचा स्वभाव शांत राहतो ना तो शिखर गाठत असतो महाराज. जो तडतडे असतो ना त्याचा त्या ठिकाणी विषय नसतो. लक्षात दया क्षमा शांती हे देवा संयम आहे, जिथे शांत आहे महाराज, तिथे परमार्थाचं भजन आहे, तिथे देवाची वस्ती आहे महाराज. तिथे देव येतो, परमार्थ येतो. आज तुम्ही आम्ही इथे कीर्तनाला आलोय ना, जिथे कीर्तनाची जागा नारदा तिथे मी उभा महाराज. जिथे देवाचं भजन करतो तिथे पांडुरंग येतोय महाराज. एवढं सोपं नाहीये, करता करविता तोय महाराज. कधी काय होत्याचं नव्हतं करून ठेवेल भरवसा नाही. आणि काही लोक म्हणतात त्याच्याकडे काही नव्हतं एवढा मोठा झाला. अरे त्याची कृपा झाली म्हणून मोठा झाला राजा हो. त्याच्या कृपेशिवाय काहीच नाही. जेवढं नशिबात आहे तेवढंच मिळणार आहे बाबा. नशिबाच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही, लक्षात ठेवा. मग शांत संयम पेरायला पैठणच्या नाथ बाबांना अवतार घेतला. आणि हा वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे, तळ्या मळ्यामध्ये परमार्थ रुजू झाला पाहिजे, अखंडपणे भक्ती या जगामध्ये प्रसारित झाली पाहिजे. आणि माझ्या गाथा जरी लोकांनी मला टाळ घेऊन नाही अभंग म्हणू दिले, माझे टाळ लोकांनी बंद पाडले असेल, माझा विना बंद पाडला असेल, अरे माझी चिपळी बंद पाडली असेल, अरे मला बोराटीच्या काठीला मारला असेल, मग मी भजन बंद नाही केलं. मी दगडावर दगड आदळला आणि टाळाचा दोन्ही दगडातून बाहेर आला. जगात कोणाची कीर्ती मागे नाही राहत. तुका म्हणे का मरणची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. अरे कीर्ती कोणाची उभी राहते माहिती का? या जगामध्ये कीर्ती पाठीमागे कोणाची राहते माहिती का? जो स्वतःसाठी जगतो आणि जो जगासाठी जगतो ना महाराज, त्याची कीर्ती या जगात अमर राहते. ईश्वर
साधू संतांच्या कीर्तीच्यामुळे मागे राहिल्या. लोकांनी छळवलं, लोकांनी त्रास दिला, म्हणून परमार्थ बंद नाही केला. त्या परमार्थाचा फायदा आज झाला महाराज. मग तुम्ही केलेला परमार्थ केलेलं भजन वाया जाईल का? अजिबात नाही महाराज. अंतकाळीच्या वेळेला महाराज अंतकाळीचा सोयरा तू का म्हणे विठू धरा. अंतकाळीचा सोयरा जर भगवान परमात्मा पाहिजे असेल आणि त्याच्याजवळ जागा आहे सगळ्यांना महाराज. पंढरपूर त्याचं गाव आहे महाराज. तिथला तो विठू पाटील आहे महाराज. सगळ्याचा त्या ठिकाणी करता करविता तोय महाराज. त्याचं भजन करा, त्याचं चिंतन करा. तुकोबरायने अखंडपणे पांडुरंगाचं भजन केलं आणि अखेरला महाराज जगतवंदी जगद्गुरु तुकोबारायाच्या जेवणामध्ये महाराज वेळ आली. जगद्गुरु म्हटले पांडुरंगा, अरे जसा अवतार तू केला तसा आता मला घेऊन सुद्धा तूच जा. हाक मारली देवाला तुकोबरायानं. जगाच्या मालकानं महाराज चंद्रभागेच्या वळवंटामध्ये जाऊन अंगावरती पाणी घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं, अंगावर पितांबर नेसला. विश्वाचा मालक ब्रह्मांडाचा चालक महाराज पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. अरे जे देव ज्यांना न्यायला आला त्यांचं नशीब काय असेल महाराज. हा, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, ज्याचा त्याचा काळ आहे, ज्याची त्याची वेळ आहे. देव कोणाचंच कधी वाटोळं करत नाही महाराज. देव कधीच कोणाला गरीब ठेवत नाही. ज्याची त्याची वेळ कधीतरी बदलते, लक्षात ठेवा. फक्त महाराज नीतिमत्ता साफ ठेवा, अंतकरण स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा, वाईट निंदू नका. वेळ काळ महाराज कधी जाईल सांगता येत नाही. शरीर तुकोबरायला देव न्यायला आला, विश्वाचा मालक तुकोबराय साऱ्या गावात गेले. अरे एखादा आम्हाला कार्य म्हटला तर आम्ही आरे म्हणणारी माणसं आहे महाराज. आज जर जगामध्ये विश्वामध्ये जर पाहिलं ना, सगळ्यात जास्त हिंदू धर्मातले आपल्या महाराज 99% केसेस कोर्टामध्ये चाललेल्या आहे महाराज. भावकी वादावरून, बांधावरून. ही काळाची गरज आहे राजा हो. कीर्तन थोड्या वेळ ऐका ढवळे बाबाचं, पण काहीतरी घेऊन जाताना 99% केसेस चालल्या कोर्टामध्ये. अरे वाद विवाद घालून महाराज काला वाया वेळ घालत्या महाराज. अरे इकडे 2-2, 4-4, 10-10 लाख तिकडे वकिलाला कोर्टाला द्यायचे. अरे गावातल्या 4-2 जणांना जवळ घेऊन मिटवा आणि ते 4-2 लाख रुपये महाराज आपल्या पोराच्या शिक्षणाच्या डोनेशनला भरा. अरे पोरग मोठं झाल्यावर अभिमानानं गावात हिंडता येईल. काय वाटतं दादा? कशाला पैशाचा नाश करून घेता? यानं 25,000चा बाबा आणला म्हणून तू 50,000चा आणतो. त्यानं गुलाबजामुन ठेवले म्हणून तू पुडी भाजी ठेवतो. का आला ना गाडी महाराज? संपून घ्या त्या माणसाला. संपली माणसं महाराज. पैसे गेले का मग डोक्याला हात लावतात. आता काय करावं? अरे कशाला ना गाडी महाराज पैशाचा त्या ठिकाणी वाईट वापर करता. जपा राजा हो. हे शरीर पुन्हा नाही, हा आनंद पुन्हा नाही, हा देहाचं गाव परत नाही महाराज. हा घरातून निघालेला माणूस परत घरी येईल का नाही सांगता येत नाही, शाश्वती नाही. काळ वाईट चाललाय महाराज. हा, घरी जात घरातून निघतानाच विचार करा, घरी आमचं कोणीतरी वाट पाहतंय याच्या विचारात राहा राजा हो. अरे कोटी रुपयाचे बंगले, काही कोटी रुपयाची इस्टेट आहे. अरे लाल त्या ठिकाणी महाराज काही फोर व्हीलर बड्या मोठ्या कोटी रुपयाच्या गाडीतून हात काढणारी माणसं पाहिली आपण. अरे कोटी रुपयाच्या गाडीत हिंडणारा सुद्धा, करोडो रुपयाच्या बंगल्यात राहणारा सुद्धा संपला राजा हो. चांगली माणसं निघून गेली. अरे चांगल्या घरांना कोट्याधीशांच्या घराला कुलप लागली महाराज. यही धरे रह जाएंगे कोटि महल यही धरे सगळं जागेवर सोडून जायचं राजा हो. एवढा कपडा सुद्धा सोबत घ्यायचा नाहीये. मोकळ्या हाताने आलाय, मोकळ्या हाताने जाणारे. जीवनात फक्त एकच आनंद घ्या. परमार्थ करा, भजन करा, कीर्तन करा. हे सत्य गावागावात सत्य सुरू झाले राजा हो. हा परमार्थ भजन कीर्तन ऐकून लोक सुधारायला तयार नाहीये. कीर्तनामध्ये 10-5 लोक त्या ठिकाणी माळी घाला, व्यसन सोडा महाराज. तो खरा सप्ताह सफल झाला, तो खरा परमार्थ सफल झाला. ज्या गावात मी कीर्तनाला जातो, ज्या गावात जात नाही त्या गावात सुद्धा 10 लोक 20 जणांनी जरी टाळ्या त्या ठिकाणी गळ्यात जर माळी घातल्या ना महाराज, 20 लोकांनी 20 तरुणांनी सप्त्याच्या काळात किंवा श्राद्धात घाला महाराज. त्या गावाला, ज्या गावात 20 लोक त्या ठिकाणी महाराज 20 तरुण पोरं माळी घालतील ना, त्या गावात मी 10,000 रुपयाचे रोख टाळ देतो महाराज. सगळ्या 15 गावाला दिले आतापर्यंत. ही काळाची गरज आहे.
हे लोक टोपी टावेल शाली आणत्या महाराज. नीट माझं वाक्य लक्ष द्या. टोपी टावेल शाली आणत्या. ते टोपी टावेल शालीचे गठोडे बांधून ठेवण्यापेक्षा या लेकरांना महाराज एखादा अनाथ पोरगा असेल, मायबाप नसेल, त्याला 10-20 रुपयाच्या वया, तो व्यक्ती तुमच्या पुरीच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला गेले का तेच टोपी टावेल तुमच्या अंगावर टाकतो. काय वाटतं तुम्हाला? पटतं का नाही महाराज? हा, ज्याला कळल त्याला कळल, नाही कळल नंतर कळल, नाही का महाराज? तेच टोपी टावेल तुम्हाला आणून टाकतात. अरे ते दुखवट्याचे टोपी टावेल घेण्यापेक्षा एक काम करा, खिशातून रुपयाचं पाकिट काढा, त्याच्यात 50 रुपयाची नोट टाका आणि ते पाकिट दुखवट्याच्या घरी नेऊन द्या. एखाद्या गोरगरिबाच्या अन्नदानाला तुमचे 50 रुपये कामी येतील. काय वाटतं दादा तुम्हाला? विठाल विठाल आज करा परमार्थ. तुकाराम महाराज त्या ठिकाणी महाराज साऱ्या गावात गेले. अरे पाटलाच्या पाया पडले. पाटील दादा, अरे देव न्यायला आलाय महाराज, देव न्यायला आलाय देव. अरे काय त्या विठुरायाचं भजन चालवलं म्हणे तो. रात्र कळत नाही, दिवस कळत नाही तुला, निस्ता देवाच्या भजनात मग्न झालाय. तुकोबराय साऱ्या गावात फिरले पण तुकोबरायला वैकुंठाला जायला कुणी सोबत यायला तयार नाही. स्वतःच्या बायकोवर गेले, जवळ गेले, बायकोला त्या ठिकाणी शपथ घातली की चल पांडुरंग न्यायला आलाय. ती सुद्धा म्हटली तुम्हाला वेळ लागलं विठ्ठलाचं, रात्रंदिवस भजन करताय. देवाच्या त्या ठिकाणी रथात बसले महाराज, गरुडावर बसले. देव त्या ठिकाणी हात दिला देवानं आणि तुकोबराला देवानं विचारलं का हो तुकोबा, एवढा टाइम झाला देव मध्ये तुम्हाला न्यायला आलोय. मग देव तुम्हाला न्यायला आला, मग काही शपास की बेपास की काहीच नाही का? अहो धन्यता बिन्यता देव म्हटला. अरे धन्यता द्या तुकोबा. तुकोबा म्हटल्या पांडुरंगा खरं सांगू का, धन्यता तुला दिली असती रे, पण पहिली धन्यता तुला नाही. देव म्हटलं वेडाय का रे, मी जगाचा मालक आहे, सगळ्या विश्वाला मी वाचवतो, मला धन्यता नाही? नाही. तेव्हा पहिली धन्यता मी खेळण्या वागडण्याच्या वयामध्ये माझ्या आईनं बापानं मला पोट धरून पंढरीची वारी शिकवली. तुझं भजन भंडारी भामचंद्र बोराया डोंगरावर जाऊन अखंडपणे तुझ्या नावाचा गजर माझ्या आईनं बापानं शिकवला. जर त्यांनी मला भजन शिकवलं नसतं तर तू मला वैकुंठाला न्यायला आला नसता. मग पहिली धन्यता तुला नाही देवा, पहिली धन्यता माझ्या जन्मदात्या आई बापाला अभंगाचं पहिलं कधीच विसरायचे नाही महाराज. एक गोष्ट तुम्हाला सांगू, आपण ज्या माती जन्माला आलो या जगामध्ये एकमेव साधू असा आहे, एकमेव साधू असा आहे, त्यांचं नाव आहे सावता बाबा. ऐका महाराज, या जगामध्ये एकमेव साधू असा आहे, त्यांचं नाव आहे सावता बाबा. सगळे संत या माती जन्माला आले आणि सगळ्या संतांनी आपली दिंडी पंढरीला नेली. ऐका बरं, सगळे संत या माती जन्माला आले आणि सगळ्यांनी आपली दिंडी पंढरपूरला नेली. पण एकमेव साधू असा आहे, एकमेव संत असा आहे की ज्यानं जगाचा मालक आपल्या दारात आणला, त्याचं नाव आहे सावता महाराज. विठाल सगळ्या दिंड्या पंढरपूरला जातात आणि माझ्या पांडुरंगाची पहिली भेट जर कुठे होत असेल ती आरणला होते महाराज. धन्य ती आरण रत्नाची ती खान महाराज. तिथे
सावता बाबा सारख्या साधूचा जन्म झाला. जन्मला निधान सावता जन्मला निधान सावता जन्मला निधान सावता जन्मला निधान रत्नाचे हार रत्नाची हार जन्मला निधान सावता महती जर पाहिली अखंडपणे विश्वाच्या मालकाला जवळ करणारी आहे. सारं गाव ही सर्व विश्व ब्रह्मांड माझ्या सावता बाबाचं नाव काढतं. त्याचं कारण असं आहे, हे महाराज सावता बाबाची वाणी अशी होती, मबाल आणि रसाळ होती. सावता महाराजाच्या दारामध्ये जर एखादा वारकरी आला तर रिकाम्या हाताने कधी सावता बाबा जाऊ देत नव्हते. महाराज एखाद्या रस्त्याला दगड जरी दिसला तरी हा दगड माझा पांडुरंग आहे. एखादा भिकारी जरी दिसला तर हा माझा पांडुरंग आहे. अरे ताटातला घास जर भिकाऱ्याच्या तोंडात भरवत असेल तर तो देव साधू नाही, तो देव आहे. देव नाही, तो साधू आहे. कारण साधूत आणि देवात बदल नाही. लोकांनी किती माती कालवायचा प्रयत्न केला अन्नामध्ये, पण सावता बाबानं परमार्थ सोडला नाही. या जगामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगून जातो मायबाप, या जगामध्ये जो चांगलं कर्म करतो ना, जो या जगात चांगलं वागतो ना, जो नीतीनं कमवतो ना, लोक कायम त्याला नावं ठेवतात. महाराज नावं ठेवल्यानं कधी आम्ही बारीक होत नाही, एवढं वाक्य घेऊन जा. या जगाचा एक नियम आहे, येडे लोक इतिहास लिहितात. ऐका बरं, येडे लोक इतिहास लिहितात आणि शाणे लोक तो इतिहास वाचतात. महाराज कधीच कोणाला येणं म्हणायचं नाही. कधी त्याचे दिवस बदलतील सांगता येत नाही. महाराज त्याची कृपा झाली ना, इमारत फळाला येईल, लक्षात ठेवा. महाराज तो काय करून ठेवील माणसाचं भरवसं नाही. महाराज त्या सावता महाराजानं अखंडपणे भजन चालू केलं. महाराज कुठे भजन? अरे नाही गेला कधी काशीला, गयाला, प्रयागला, वाराणसीला, केदारनाथ, बद्रीनाथ, नाही आळंदी, नाही पंढरी, अरे नाही देहू, नाही त्र्यंबकेश्वर, फक्त एकच पंढरी म्हणजे माझी शेतीच माझी काका मुळा भाजी, काका मुळा भाजी, काका मुळा भाजी, भाजी काका मुळा भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी, अवघी मिठाई भाजी. Oh,
आपल्या शेतात पिकलेली वस्तू म्हणजे पांडुरंग. पण सावता बाबा कोणत्या तीर्थाला गेला नाही, घरीच पंढरी गाठली. मग आपणही घरीच राहून आई बापाची सेवा करा, हीच पंढरी हीच काशी. काय वाटतं दादा तुम्हाला? हा, जगाचा मालक पंढरपूर सोडून निघाला मला. पळत सुटला विश्वाचा मला ब्रह्मांडाचा चालक. कटेवरचे हात सोडलेले आहे, विठीवरून खाली उतरलेला आहे. अरे विश्वाचा ब्रह्मांडाचा चालक असणारा भगवान परमात्मा आरणला येऊन पोचलेला आहे. सावधा, काय झालं महाराज? काय झालं देवा? अरे विश्वाचा मालक तुझ्या दारात आलेला आहे. माझ्या मागे 2 चोर लागलेले सावता. त्या 2 चोरांच्या ताब्यातून मला सोडवायचं आहे. फक्त तूच मला सोडू शकतो. महाराज, देवाला, जगाच्या मालकाला, ब्रह्मांडाच्या चालकाला वाटलं दरवाजा उघडा आहे, दरवाजाच्या आड लपवेल. जगाच्या मालकाला वाटलं शेती फुललेली आहे, या शेतीमध्ये लपवेल. आणि जगाच्या मालकाला वाटलं ऊस फुटलेला आहे, त्या ठिकाणी ऊस, त्या ऊस जो आहे तो ऊस पिकलेला आहे, त्या ऊसामध्ये लपवेल. चारा भरलेला आहे, शेती तुंबलेली आहे, या शेतीमध्ये लपवेल. जगाचा मालक विचारतोय, सावता, ए सावता, अरे पुंडलिकानं मला वीट फेकली, मी विटेवर उभा राहिलो रे. अरे मला सावता, पुंडलिकानं वीट फेकली, मी विटेवर उभा राहिलो रे. अरे सावता, अरे तुझ्या देवाला आता लपवायला कुठे जागा देणार बरं? नाही विचार केला माझ्या सावता महाराजानं. अरे काय एकमेव साधू होऊन गेला, एकमेव संत होऊन गेला, त्यांचं नाव आहे सावता महाराज. अरे क्षणाचा विलंब नाही केला, हातामध्ये खुरप घेतलं, विळा घेतला आणि हृदयाला हात लावला. हृदय फाडलं आणि जगाचा मालक हृदयात साठवला. असेल तर त्या ठिकाणी असे साधू संत जन्माला येतात महाराज. त्या माय बापाची धन्यता किती असेल. असा हरीक भगवान परमात्म्याला हेवा वाटावं असा पुत्र जगद्गुरु तुकोबराय म्हणताय अवतीर्ण झाला अभंगाचं द्वितीय चरण.
आयुष्य बाप या कुटुंबात निघून गेला, कुटुंब पोरक करून निघून गेला. लेकर वनवासी झाली, डोक्याचं कुंकवाचं लेणं माय माऊलीचं लहान बाईसारख्या आईच्या जीवनातून पतीचं छत्र निघून गेलं. अखेरच्या श्वासापर्यंत कष्टा करत असणार हे कुटुंब, आमचा बाप शेवटच्या क्षणापर्यंत वाचला पाहिजे म्हणून डॉक्टराच्या पायावर डोकं टेकवणारी ही लेकरं. आमच्या बापाचं श्राद्ध आम्ही कोणत्याही पद्धतीनं मोठं करून आमच्या बापाच्या आत्म्याला मोक्ष प्राप्ती करून देऊ याकरिता केलं गेलेलं हे श्राद्ध प्रत्येकाच्या घरापर्यंत नाही पोचता आलं, पण प्रत्येकाला फोन करून सांगितलं माझ्या बापाचं श्राद्ध आहे, तुम्हाला श्राद्धाला यावं लागेल. याचं नाव श्राद्ध. आत्म्याला मोक्ष मिळाला पाहिजे, आत्मा भगवान परमात्म्याच्या स्वाधीन गेला पाहिजे, श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात, त्याचं नाव श्राद्ध. आजच्या दिवसाला खरी श्राद्धांजली मिळून आत्म्या त्या ठिकाणी मोक्ष प्राप्तीला जातो, त्याचं नाव श्राद्ध. अन्नदानाच्या रूपानं 4 लोक अन्नदान करून अन्नदानाच्या रूपानं 4 लोकांच्या पोटामध्ये अन्न गेलं, तो प्रसाद आम्ही तुम्ही श्रवण केला, दान घडलं, त्याचं नाव श्राद्ध. ब्राह्मणाच्या साक्षीने वेदाच्या मंत्राने विधी करून ब्राह्मणाला दिलेली दक्षिणा, त्याचं नाव श्राद्ध. वेद शास्त्र पठण करून विधी अंतर्गत त्या ठिकाणी महाराज पूजा पाठ करून वेद शास्त्र पठण करून गरुडाच्या काही त्या ठिकाणी श्लोक वाचून गरुडाचे काही ते गरुड पुराणातले काही शब्द वाचून त्या ठिकाणी विधी केला जातो, त्याचं नाव श्राद्ध. जोपर्यंत 11.5 महिन्याचं श्राद्ध होत नाही तोपर्यंत आत्मा घराच्या अवतीभोवती भटकत राहतो. आजच्या दिवसाला श्राद्धाच्या दिवशी 12 वाजता आत्मा घर सोडतो आणि मोक्ष प्राप्तीला पुढच्या वर्षाला पितृलोकामध्ये पितृपक्षामध्ये जात असताना अनेक देवदेवतांच्या त्या ठिकाणी सभेमध्ये अथवा देवदेवतांच्या दरबारामध्ये फिरतो, त्याचं नाव श्राद्ध. महाराज त्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण आलेलो आहे. थोड्या वेळ चिंतन आपल्याला करायचं आहे. 10-5 मिनिटात मी उरकून घेतो, काळजी करू नका, ऊनही तपत आहे. पण जी काळाची गरज आहे ती सांगून जातो तुम्हाला. महाराज दिवस हे फार भयानक आले. लोकाला बाप काय लोकाला आई काय ही कळायची किंमत राहिलेली नाहीये. ती चिमणी अंगणात येते, अरे चिमणी अंगणात येते, खरकाट पडलेले धान्य पोटामध्ये त्या ठिकाणी चिवचिव चाडे त्या ठिकाणी महाराज आवाज देते आणि त्या ठिकाणी टचकन दिशी तो दाना तोंडामध्ये घालते. ती चिमणी आपल्या दाना तोंडात घालते, पण सगळं पोटामध्ये नाही घालत सगळे दाणे. अरे निम्म पोट भरवते आणि निम्म पोट बाकी ठेवते. चोचीत भरलेलं धान्य महाराज घरट्यामध्ये झाडावरती एक घरट बनवलेलं असतं. त्या घरटात तिचे चिमण पिले असतात, तिचे छोटी छोटी बाळ असतात. त्या छोट्या पिल्लांना ती त्या ठिकाणी चिमणी तोंडातलं त्या ठिकाणी धान्य घेऊन जाते. ते छोटे छोटे पक्षी त्या ठिकाणी महाराज त्या घरट्यातून बाहेर येतात, आपल्या आईकडे डोळे उघडून बघतात, आपल्या बापाकडे डोळे उघडून बघतात. पक्षिणी प्रभा लेकरांना चोचे धान्य घेऊन लेकरांना भरवतो, तसेच मायबाप सुद्धा तुम्हाला जीवाचं रान करून अरे त्या ठिकाणी आयुष्यभर कष्ट करून लेकराला भरवतात, लहानाचं मोठं करतात, जीवा पाड प्रेम करतात. आणि वेळ आली का तेच लेकर मायबापाच्या त्या ठिकाणी महाराज काही अंत यात्रेला सुद्धा हजर होत नाही. अरे त्यांनी जन्म दिला पाप केलं का? त्यांनी जग दाखवलं पाप केलं का? बोटाला धरून चालवलं पाप केलं का? अरे खिशात 100 रुपये पोरानं फीला मागितले असेल तर जवळ नसेल तर 4 जणांच्या पायावर डोकं टेकून लेकराच्या डोनेशन साठी फी ज्यानं जमून आणली त्या बापानं जन्म देऊन पाप केलं का? अरे वेळ प्रसंगी त्या बापाला वृद्धाश्रमामध्ये पाठवतात. अरे त्या बापानं पाप केलं का? भीक मागायला अरे त्याला वेळेवर जेवण कोणी देत नाही. अरे भीक मागता मागता रस्त्यावर बाप मरून जातो काहींचा, अरे रस्त्यावर आई मरून जाते तरी लोकांना त्यांची दया येत नाही. या जगामध्ये महाराज वृद्धाश्रम बंद झाली
पाहिजे असा माझा विचार आहे महाराज. प्रत्येकाने आपली आई आपला बाप डोळ्यासमोर आणला पाहिजे. आज ज्ञानदेव दादा आपल्यातून निघून गेले. आज हे लेकरं पोरकी झालेली. ज्याच्याकडे बाप आहे माझं कीर्तन थोड्या वेळ ऐका, सर्वांगणाचे कर्णपूर्ण ऐका. ज्याच्याकडे बाप आहे ज्याच्याकडे आई आहे त्यानं प्रेमानं मायबापाशी बोला रे. एकदा जेवणातून आई गेली, एकदा जेवणातून बाप गेला. या जगामध्ये कुणी कोणाचं नाही, सगळं लबाड जग आहे, भावट जग आहे, स्वार्थी जग आहे. जोपर्यंत आपल्या खिशात 50 रुपये तोपर्यंत 4 जण आपल्या जवळ येतील, राम राम घालतील. ज्या दिवशी खिसा मोकळा झाला त्या दिवशी या जगात आपलं कोणी नाही आहे. आणि 1 रुपया नसू द्या आणि किती मोठं अडचणीचं संकट येऊ द्या, अरे लोकांच्या पायावर डोकं टेकून तुमच्या संकटासाठी लागत तेवढे पैसे जमून आणतील. त्यांचं नाव माई बाप आहे. आई गेली, बाप गेला, नाही रे कोणी जवळ करत. अरे रस्त्यावर गेल्यानंतर प्रत्येक पावलावर ज्याची आठवण येते त्याचं नाव बाप आहे. कसाही असू द्या बाप, कशी असू द्या आई. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी मायेन कुठताना पुरी हुंड काढतोया गोष्ट बापाची सांगताना 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 ज्याच्या जीवनात बाप आहे, काय करत बाप तुमच्या माझ्या करता. अरे बाप रागवला म्हणून बापावर धावून जाऊ नका. बापानं थापड मारली म्हणून बापावर रागू नका. अरे बाप बडबडून एखादी शिवीगाळ केली म्हणून त्याला कधी दोषी ठरू नका. अरे आयुष्यभर झिजतो फक्त एका गोष्टी करता, माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे हा विचार ज्याच्या अंतःकरणात असतो त्याचं नाव बाप आहे. अरे देवाला नवस केला ना, देवाला नवस केला ना देव पावतो, सगळ्यांनी ऐकलं असेल. पण देवाला न नवस करता पावणारा देव ह्या जगात कोण असेल तर तुमचा माझा बाप आहे, लक्षात ठेवा. अरे मी दररोज सांगतो कीर्तनात दादा, या पुढाऱ्या पाडाऱ्यांचे टेटस ठेवण्यापेक्षा, मंत्र्या संत्र्याचे टेटस ठेवण्यापेक्षा अरे कधीतरी आपल्या मोबाईलला आपल्या बापाचा आणि आईचा फोटो ठेवा. अरे कधीतरी आपल्या डीपीला आईचा आणि बापाचा फोटो ठेवा. कधीतरी म्हणा अरे माझा बाप माझ्यासाठी देव आहे, माझी आई माझ्यासाठी देव आहे. अरे गेल्यावर किती पाचपक्वान्न करा, गेल्यावर किती समाज बोलवा, नाही रे उपयोग. अरे गेल्यावर प्रेताच्या अंगावर 100 ड्रेस टाका, त्याचा उपयोग नाही. जिवंतपणे एखादा सदरा त्या बापाला घ्या. अरे एखाद्या वेळेला दिवाळीच्या सणाला एखादं लुगडं त्या आईला घ्या, लई आनंद वाटेल रे. आहे तोपर्यंत जीव लावा. गेले ना या जगात कोणी कोणाचं नसते. सांगू ताई तुम्हाला, लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे. लेकीचं माहेर कुठपर्यंत आहे, हक्काचा चपला सोडणारा उमरा कुठपर्यंत आहे, दिवाळीच्या सणाचा आनंद कुठपर्यंत आहे, हक्कानं माहेरला यावं कुठपर्यंत वाटतं. जोपर्यंत माहेरला बाप जिवंत आहे तोपर्यंत लेकीचं माहेर आहे. एक सांगू, लेक सासरच्या सगळ्या वेदना सहन करेल राजा. लेक सगळ्या वेदना सहन करेल. पण एक सांगू, सासरवाल्या लोकांना मारलं सहन करेल गाड्या, सासरवाल्याने एखादं काम सांगितलं सहन करेल गाड्या. पण आपल्या फाटलेल्या लुगड्यावाल्या आई बद्दल आणि फाटलेल्या धोत्रावाल्या बापाबद्दल सासरवाले लोक काही बोलले ना, क्षणभर सुद्धा सहन करू शकत नाही. हे लेकीचं बापाचं नातं आहे गाड्या. अरे जीवनात माय बाप आहे, त्या माय बापाला कधीच विसरू नका. गाड़ी मोटर गाड़ी
बाप हॉस्पिटलच्या दारातून ज्ञानदेव दादा हॉस्पिटलच्या दारात होते. लहान बाई सारख्या आईनं म्हणावं, पोरांनो, अरे आपला बाप जगला पाहिजे. तुम्हाला तुमचा बाप असेल ना, या जगामध्ये लई मोठा आधार असेल. पोरांनी जीवाची काळजी नाही केली, कर्ज बाजारी झालं तरी चालेल, पण आमचा बाप आम्हाला पाहिजे. अरे बाप लई दयाळू असतो रे. दाढीचा साबण संपला तर त्या ठिकाणी महाराज आंघोळीच्या साबणीवर दाढी करतो, त्याचं नाव बाप आहे. अरे दिवाळीच्या सणाला फाटलेल्या कपड्याला गावात हिंडतो, पण लेकरा करता नवे नवे कपडे घेतो, त्याचं नाव बाप आहे. अरे प्रपंच कधी रस्त्यावर येऊन येत नाही. घराच्या अंतरुणात झोपलेल्या असू द्या, आजारानं ग्रासलेला असू द्या, फक्त घरात बाप नावाचा आधार असू द्या, लई मोठा आधार असतो आमचा. त्या ठिकाणी संदीप म्हणत होता, सतीश म्हणायचा, अनिल म्हणायचा, आई तू काळजी करू नको ग. आपल्या बापाला, आपल्या दादाला कितीही पैसे लागले, आम्ही कर्ज काढू लोकांकडून, आम्ही लोकांकडून नुसते पैसे घेऊ, पण आमचा दादा आम्ही परत घरी घेऊन येऊ, आमचा बाप घरी घेऊन येऊ. महाराज क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अचानक काळाची चाहूल आली आणि क्षणात ज्ञानदेव दादाला घेऊन गेली. हो, कशी काळाची चाहूल आली, बाग फुलाची करपून गेली, कसं विपरीत घडलं सारं, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार. कशी काळाची चाहूल आली, बाबाची करपून गेली, कसं विपरीत घडलं सारं, होता सोन्याचा संसार, राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा नव्हतं झालं, लेकरांचा बाप निघून गेला. आज तुम्ही एवढा समाजाला हा मंडप भरला, तोही मंडप भरला. काही लोक उन्हात उभे आहे. दादानं लेकरांनी केलेलं प्रेमाची पावती म्हणजे हा समाज आहे. आपण जीवनात किती पैसा कमवला नाही येत रे सोबत,
आयुष्यात किती लोक कमवली, किती लोकांशी आपुलकीनं बोलला, याची खरी पावती आहे महाराज. किती पैसा धड कमवला नाही येणार सोबत, आपुलकी किती लोक कमवली याची खरी ओळख म्हणजे समाज आहे महाराज. इकडेही जागा पाहू त्या ठिकाणी फुल झाली, तिकडेही जागा बघावं तिकडे माणसंच माणसं. पण एक सांगू, इथला 1000 लोकांचा सभा त्या ठिकाणी मंडप भरला, 1000 लोक पाहुण्या रावळी आली, पण लेकर तीनही एका कोपऱ्यात बसली ना. आणि कुणी किती म्हटलं ना, राजा हो मी तुमच्या बापासारखा आहे, शेवटी बाप तो बाप असतो, कुणीच कोणाचा बाप होत नाही. अरे आधार गेला लेकरांचा, आमच्या आई साहेबांच्या जीवनातला कुंकवाचा धनी गेला आणि जीवन त्या ठिकाणी महाराज पोरकं झालं. आवाज माईच्या जीवनातून पती गेला. एक गोष्ट तुम्हाला सांगू, कीर्तन सफल झालं, ज्ञानदान हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोणतीही गोष्ट अपुरी राहिली तर ज्ञानदानानं ती पूर्ण होते भगवंताच्या नामानं. खरी श्रद्धांजली ज्ञानदेव दादाला काय असेल सांगू, या तीनही पोरांनी माझं वाक्य आता ऐका. तीनही पोरांना एक हात जोडून विनंती आहे, आज आलेला समाज ही खरी तुमची ओळख आहे. आज मी केलेलं एक कीर्तन हे भगवंताचं नामस्मरण आहे. पण खरी तुमच्या बापाला श्रद्धांजली जर काय असेल, तुम्ही फक्त त्या आईच्या डोळ्यामध्ये मरेपर्यंत पाणी येऊ देऊ नका, तिला सांभाळा, हीच खरी श्रद्धांजली. ज्ञानेश्वर तो अमेरिकेला असो कुठेही असो, या तया विठाला विठाला. अमेरिकेत असू द्या, दुबईला असू द्या, कुठेही असू द्या, आणि अंतरुणात झोपलेला बाप आणि आई जर घरी असेल ना, अरे एक दिवस आईला फोन करत जा, बापाला फोन करत जा, विचारा कशी आहे तब्येत. आई गेली बाप गेला ना, नाही रे कोणाला काही तरी एवढे लबाड लोक आहे, आई बापाचा फोन कट करतात रे. अरे आई बाप विचारतात कुठे वाला, कट करतात, कट आई बापाचा फोन. काहीला तर आई बापाचा फोनच येत नाही, गेले माई बाप. अरे गेल्यावर कळतं लोकांची आई पाहिल्यावर, लोकांचा बाप पाहिल्यावर. अरे घरी गेल्यावर आईच्या पायावर डोकं टेकवा, बापाच्या तोंडावर हात फिरवा, बापाच्या बैठकीला जेवायला बसा. अरे बापाच्या लाईनीमध्ये जेवा. अरे मळकटलेला बाप असेल, फाटलेल्या कपड्याचा बाप असेल, एखादा वस्त्र त्याला नवं घ्या, आपुलकीनं बोला. आहे तोपर्यंत जीव लावा, आहे तोपर्यंत आणलेल्या आपल्या पोराला खाऊ आणलेला मुठभर खाऊ द्या, बापाच्या ताटात वाढा. आणि लिकीनो ताईनो, तुमच्या एक गोष्ट वाक्य जाताना सांगून जाईल तुम्हाला, आपण आवरून घेऊ कार्यक्रम, ऐका फक्त एवढं वाक्य. जोपर्यंत तुमच्या माहेरला तुमचा बाप जिवंत आहे ना, आणि माहेरला आई जिवंत आहे ना, 7-8 दिवसातून कवाड एक फोन करत जा बापाला. काय नाही लागत रे त्या बापाला, तुम्ही खाऊ आणावं नाही वाटत, त्याला तुम्ही नवे कपडे आणावं नाही वाटत, त्याला तुम्ही काही पाची पकवान आणावं नाही वाटत. सगळ्यात जास्त प्रेम जर बाप कोणावर करत असेल, त्याच्या लेकीवर लय प्रेम करतो दादा, जीवा पाड प्रेम करतो. लेकीचं बापाचं लय अतूट नातं आहे, या नात्याला कधी तडा जाऊ देऊ नका. आज ज्ञानदेव दादा आपल्यातून निघून गेले. महाराज जीवनामध्ये आनंदी राहा, सुखी राहा, प्रेमानं राहा, दान धर्म करत राहा, पांडुरंगाचं भजन करा. महाराज गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंडपणे त्या गीतेच्या भजनात त्या ठिकाणी त्या गीतेमध्ये जे श्लोक आहे त्या श्लोकाचं त्या ठिकाणी महाराज वाचन करा. गीता वाचा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, हरिपाठ वाचा, हेच जीवनाचं अंतिम सत्याचं टोक आहे महाराज. म्हणून तुकोबराय म्हणतात, याला सर्वस्व माना. आणि जे जे या गीतेला स्मरतात, जे जे गीतेचं भजन करतात, जे जे पांडुरंगाचं नामस्मरण करतात, अशा लोकांची सेवा देवा पुढचा जन्म जर या जगात मिळाला तर अशा लोकांची सेवा घडू दे. कशा तुका म्हणे
करूया तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. या अखंड त्या ठिकाणी महाराज विश्वामध्ये ब्रह्मांडामध्ये हरी कीर्तन म्हणजे सर्वस्व आहे. आज हरी कीर्तनाच्या निमित्तानं आपल्या त्या ठिकाणी महाराज विखेताई या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचबरोबर हरिभक्त परिणामचे बाबासाहेबजी महाराज मगर आहे. आपला छोटासा दादा इथल्या संतोष बाबांच्या संस्थेतला बरोबर ना. हा आमचे नवनाथजी महाराज दिघे बाबा उपस्थित आहे. आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, संतोष बाबांची सर्व संस्था, हर्षदजी महाराज ताजणे, विशालजी महाराज रोकडे, कॅमेरेवाले दादा आहे, शिष्टीमौली आमचे तरकसे दादा आहे. आपण सर्वच मंडळी या ठिकाणी या दुःखामध्ये सहभागी आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी महाराज दादांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करणार आहोत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कीर्तन झाल्यावर 10व्या वर्ष श्राद्धाला श्रद्धांजली देतो त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायची, जो आई बापाची सेवा करतो बघा बरं का महाराज, जो घरच्या माय बापाची सेवा करतो त्यानं श्रद्धांजली द्यायची. जो माय बापाला सांभाळत नाही त्यानं श्रद्धांजली द्यायची नाही. विठाल जय जय विठाल. जेजुरकर परिवारातील असलेले कैलासवासी ज्ञानदेव कारभारी जेजुरकर यांच्या वर्ष श्राद्धानिमित्ताने हरिभक्त पारायण शरद महाराज ढवळे यांनी सुंदर अशी ही आईवडिलांच्या जीवनचरित्रावरती कीर्तनरूपी सेवा दिली. या सेवेला साथ म्हणून गायनाचार्य, वादक, भजनी मंडळ या सर्वांचे जेजुरकर पाटील परिवाराच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि त्याचप्रमाणे संदीप जेजुरकर, सतीश जेजुरकर, अनिल जेजुरकर यांचे वडील आणि त्याचप्रमाणे आस्तगाव नंबर 1 सोसायटीचे स्वीकृत संचालक कैलासवासी ज्ञानदेव कारभारी जेजुरकर यांचं अल्पशा आजाराने निधन झालं होतं. ते 65 वर्षांचे होते. ते अत्यंत मनमिळावू, कष्टाळू असे स्वभावाचे व्यक्तिमत्व होतं. सामाजिक धार्मिक कार्यामध्ये त्यांचं नाव असं लौकिक होतं. म्हणून त्यांच्या पाठीमागे असलेला परिवार, पत्नी, मुले, सुना, नातवंडे, भाऊ भाऊजाई अशा या मोठ्या जेजुरकर परिवारात वावरलेल्या कैलासवासी ज्ञानदेव कारभारी जेजुरकर यांना आमच्या शिवमल्ला ट्रस्ट दिंडी मंडळ आस्तगाव यांच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि श्रद्धांजलीपर बोलण्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील, ज्यांच्या मजुरवाणीने आपण कीर्तन ही सेवा शेवट केली, अशा हरिभक्त पारायण शिवशाहीर
शरद महाराज ढवळे, व्यासपीठावरील सर्व गायनाचार्य, मृदुंगाचार्य, सर्व आमचे छोटे विद्यार्थी, टाळकरी, सर्व नातेवाईक, बंधू भगिनींना, खरं तर नानांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि तसं पाहिलं तर वय तसं कमीच होतं, कारण 65 म्हणजे काही जास्त वय नाही. त्या वयामध्ये त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे, हे कार्य करत असताना स्वतःसाठी तर सर्व जगतात, परंतु आपण एक समाजाचा देणं असतो, समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेने त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मनमिळावू स्वभाव असल्यामुळं सर्व आपल्याच कुटुंबातले आहेत असं मानून त्यांनी आपला गावचा गावाड चालत असताना विकास सोसायटीमध्ये सुद्धा संचालक म्हणून चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. आले गेल्यांची विचारपूस, ज्यांना गरज आहे तिथे धावून जाणे, मदत करणे, हे कर्तव्य त्यांनी पार पाडलेलं आहे. आणि ही संस्काराची शिदोरी त्यांनी आपल्या कुटुंबाला दिलेली आहे. लहान मावशी असतील, 3 मुलं असतील, भाऊ असेल, बहीण असेल, सर्व नातेवाईक, निश्चितच त्यांच्या जाण्याने सर्वांना दुःख झालेलंच आहे. परंतु त्यांनी केलेलं कार्य आणि तेच पुढे जर त्यांनी नेली, म्हणजे जी दिलेली आपल्याला घरामध्ये संस्कृती आहे ती पुढे नेली तर तीच खरं त्यांना श्रद्धांजली ठरणार आहे. विखे पाटील परिवाराच्या वतीने, शिर्डी मतदारसंघाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना आदरांजली व्यक्त करते. थांबते. धन्यवाद. तथा नाना यांच्या प्रथम वर्षानिमित्त उपस्थित बंधू भगिनी, आमचे मार्गदर्शक शंकरराव जेजूरकर यांचे बंधू आणि संदीप सती सानी यांचे वडील ज्ञानदेव जेजूरकर यांना आपले घेऊन जाऊन 1 वर्ष झाले. त्यांच्या जाण्याने या कुटुंबाला मोठं दुःख झाले. हे दुःख सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव व नानाच्या आत्म्यात सद्गती लाभो अशी परमेश्वरावर प्रार्थना करतो. आमच्या कुटुंबाच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.